चला मागील मॅचचा सामनावीर जो द्यायचा राहिला होता टीम 6 शिरंबीचा निलेश पाटील यांचाही हा सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल आणि आताचा बंटी रेवळेकर यांना इथे मात्र दिला जातोय. चला सामनावीरचा पुरस्कार इथे मात्र दिला जातोय बंटी यांना. किमान डिस्प्ले संघर्षाला सुरुवात. पहिला सेमी फायनल. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. समर्थ 11 बुरबुश आणि कुसूर या दोन संघांमध्ये मात्र पाहायला मिळतोय. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती तडाखा. हो 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 कण कण से बना हुआ राजू कंक यांच्या बॅट मधून आला हा शानदार रुबाबदार षटकार. राजू कंक आणि रोहित पाटील यांची मॅच लागल्यानंतर व्ह्यूअर सुद्धा वाढले जातात, त्यांचे बरेचसे फॅन आहेत. स्वप्नील देवंगुळे आपल्याला पाहायला मिळतात. संधी आहे तिथे. राजू कंक जाळ्यामध्ये अडकतील का? आणि अडकलेत. रोहित पाटील यांचा प्लॅन यशस्वी झालाय. फलंदाज बाद राजू कंक बॅक टू द आउट. लगा 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 440 होल्डचा करंट लगा. राजू कंक बॅक टू द आउट. चांगला डिफेन्सिव्ह क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळाला. परत एकदा संधी आहे तिथे पहा. तारांबळ उडाले. राजू कंक बाद झाल्यानंतर थोडासा प्रेशर क्रिएट केलाय. समर्थ 11 बुरबुशी टीम कुसूर टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना खूप छान जहनमान कुसूर टीम एका बाजूला समर्थ 11 बुरबुशी, दुसऱ्या बाजूला सध्याच्या घडीला राजू कंक यांना बाद केले स्वप्नील देवंगुळे यांनी. आणि आता पारड जड करतात की काय असं वाटत असताना क्लासिकल क्लास, नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. लॉंगॉनचा क्षेत्र कव्हर करत परफेक्ट ऑफ ड्राईव्ह. बॉसीमा रेषा पार. आल्या धावा 4 चौकार. लॉंग ऑफ माफी असावी. लॉंग ऑफचा रिझन कव्हर केला. त्याच्यानंतर मात्र परफेक्ट ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळालं. 4 धावा मात्र या धावफलकावरती आल्या. त्या बॉलवरती एकूण धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 10 धावा. एक षटकार आला होता राजू कंक यांच्या बॅटमधून. त्याच्यानंतर मात्र चौकार. फटका चांगला, परंतु तिथेच आपण पाहायला गेला तर डिफेन्स केलंय. कोणतीही धाव येणार नाही.
तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर मोठी मॅच आहे. पहिला सेमीफायनलचा सामना समर्थ 11 बुरबुश आणि कुसूर या दोन संघांमध्ये. कराड तालुक्यातील दोन्ही बलाढ्य संघ आणि बलाढ्य खेळाडू या टीम मधून खेळताना पाहायला मिळतात. बॅटला स्किट झाला. त्याच्यानंतर पाहायला गेला तर हो पण तो पंच निर्णय कळवतील. यस, डेफिनेटली योग्य निर्णय पंचांचा. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा मात्र मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि दुसऱ्या षटकासाठी प्रकाश यांना मात्र आमंत्रित केले गेले. आता इथून जिंती आणि साळ शिरंबे या दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती करणे की आपण टॉस साठी यायचं आहे. चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. गॅप शोधून काढली आहे. संधी नसेल तिथे बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आल्या धावा 4 चौकार आणि या 4 धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात. त्या 15 धावा 15 रन स्कोर बोर्ड मात्र पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. बॉलच्या दिशेनं परत एकदा खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आता मात्र आहेत एकशा कव्हरला. तिथे बॉलला अडवला जाईल, फेकी केली जाईल. तोपर्यंत एक सिंगलला प्राधान्य दिलं गेलंय. सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 16 धावा 16 रन स्कोर बोर्ड. षटक क्रमांक दुसरं प्रकाशांच्या स्वरूपामध्ये चालू आहे. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 बॉलमध्ये 5 धावा तब्बल आल्यात आणि या सूर्यकांत यांना पाहतोय. अनुभव आहे, अनुभवाचा परिपूर्ण वापर करतील का त्याची चर्चा मात्र पाहायला मिळते. परंतु आणखी एक रनआउटची संधी आहे आणि आउट. फलंदाज बाद. इथे थोडासा ताळमेळ बिघडताना मात्र पाहायला मिळतोय जनमान कुसूर टीमच्या खेळाडूंचं. कारण वैभव सारखा एक महत्वपूर्ण खेळाडू स्वस्त्यामध्ये बाद झालाय. एक चौकार आणि एक सिंगल त्यांच्या बॅटमधून जरूर आली होती, परंतु त्यानंतर मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळतात वैभव. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इन होताना मात्र पाहायला मिळतात सूर्यकांत. बीट होताना मात्र पाहायला मिळतात. तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी करत असताना प्रकाशांना मात्र पाहायला मिळते. विकेट घेतल्यानंतर चांगला बॉल डिलिव्हरी केले गेले. आणखी एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजीचा प्रत्यक्ष दिला मात्र आपण पाहायला गेलं तर खूप छान गोलंदाजी झाली. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताळला जातोय. काय गोलंदाजी अफलातून इथे मात्र पाहायला मिळते. प्रकाश हातलात असताना आपल्या समर्थ 11 भुरभुशी टीमचे प्रकाशांच्या स्वरूपामध्ये मात्र इथून षटक क्रमांक समाप्त झालाय. दुसरा 2 षटकानंतर या षटकामध्ये 5 धावा आल्यात. एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 16 धावा. समर्थ 11 अर्थात समर्थ म्हणजे आदरणीय आमचे महाराष्ट्र निर्माण सेनेचे कार्यकर्ते वैभवजी देवंगे यांचे मात्र हे चिरंजीव राजकुमार आहेत आणि स्वामी समर्थ चे मात्र परमभक्त म्हणून त्यांची ओळख पूर्ण विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते वैभवजींची.
आणि राजसाहेब ठाकरेंचे मात्र निकटवर्तीय विश्वासू. समर्थ 11 बुरबुशी टीम आपल्याला पाहायला मिळतो खेळताना. आता परत एकदा आमचे सुरेश काका ही टीव्ही ऑन केले असेल घरी आणि परत एकदा MTC लाईव्ह ओमसाई लाईव्ह वरती जोडले गेले असतील, कारण रोहित पाटील आणि त्यामध्ये राजू कंक या दोन त्यांच्या आवडत्या खेळाडूंची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या दृष्टिकोनातून सुजित शेवाय नाहीये, त्यांना मिस करत असतील. थोडासा मिस टायमिंग शॉट आहे. बॉल पर्यंत क्लाफ सेल घेण्याचा प्रयत्न. वाव, व्हॉट सेल. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. आणि अफलातून नजराणा पेश केलाय कपिल पाटील या खेळाडूंना. क्षेत्ररक्षणाचा नमुना कसा असावा त्याचा उत्तम उदाहरण, क्षेत्ररक्षण काय असावं त्याचं उत्तम उदाहरण पहा रिप्ले मध्ये. नाव आहे कपिल आणि पकडलाय झेल. फलंदाज बाद. अफलातून कॅच. ना भूतो ना भविष्य. समर्पण, समर्पित गावासाठी, गावाच्या नावासाठी. बॅक टू टेक आउट. परतावा लागेल इथे फलंदाज अमित यांना. आता अमित बाद झालेत, मेहुल आलेत मैदानामध्ये. 16 धावसंख्येवरती तिसरा विकेट मैदानाच्या बाहेर. नो बॉलचा इशारा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजे येणारा बॉल फ्री हिट असेल. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल. या तुम्ही 9+1 2 धावा या बॉलवरती आणि येणारा बॉल फ्री हिट आहे याची कृपया नोंद घ्या. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 18 धावा. या षटकातील अजूनपर्यंत बॉल शिल्लक असणार आहे ते 5. एक बॉलचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा आल्यात 18. 6 बॉलमध्ये काय घडणार आहे त्याची उत्कंठा. चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलपर्यंत पोहोचताय. स्वप्नील देवंगे त्या बॉलला उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत एक धाव इथे मात्र घेतली जातोय. या एका धावेने धावफलकाची वरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 19. महादेव गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. प्रकाशांची गोलंदाजीमध्ये 5 धावा आल्या होत्या. आता महादेव किती खर्च करतायत. चांगला बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं होतं, परंतु इथून दावी घेतली नाही. हा दबाव आहे, हा दबाव निर्माण झालाय, परंतु खराब क्षेत्ररक्षण. तिथे बॉल कलेक्ट होणं खूप गरजेचं होतं. सूर्यकांत स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतात, कारण त्यांच्या बॅटमधून मोठा फटका येऊ शकतोय आणि तो विश्वास त्यांच्यावरती मात्र आपल्याला पाहायला मिळत होता. परंतु आणखी झेल घेण्याचा प्रयत्न कपिल आहे तिथे खूप छान इथे क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला मात्र इथं डेडिकेट करत असताना मात्र पाहायला मिळतात. हे खास आहे, क्लास आहे, कारण तुम्हाला मिळालेली संधी आणि त्या संधीचं सोनं तुम्ही कशा पद्धतीनं करताय प्रत्येक गोष्टीमध्ये ते खूप महत्त्वपूर्ण असतं. इथून धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 21 धावा. आता संधी आहे, कॉल करा तिथे. संदीप हो, स्वप्नील देवंगे तिथे होते, त्यांच्याकडनं मात्र झेल झालाय ड्रॉप. दिवसभरामध्ये 2 झेल सोडले गेले स्वप्नील देवंगे यांनी. थोडासा इथून दिशाहीन गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. वाटचा निर्णय मात्र त्यांना पाहायला मिळेल. अतिरिक्त धावफलकावरती मात्र जोडली जातोय. 22वा धावफलकावरती. चला, जिंत्या आणि साहा शिरिंबे आपण कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. जिंत्या आणि साहा शिरिंबे.
चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला. चान्स नसणार आहे. बॉल निघून चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आला धावाचा षटकार. धावा कुठेतरी कमी वाटत होत्या परंतु या 6 धावेनं धावसंख्येला मात्र आकार आलाय. बारा धावा या षटकामध्ये आल्यात. एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 28 धावा. 29 धावांची गरज आहे म्हणजे एक आव्हानात्मक स्कोर ओपन झालाय तिथे. चला इथून टॉससाठी या प्लीज. जिंत्या आणि साशिरंबे दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चला 18 बॉल आणि 29 धावांची गरज. 18 बॉल 29. चला मॅच ऑन करा प्लीज. हॅलो. जिंते आणि साशिरंबे टॉससाठी लवकरात लवकर या. दोन्ही टीमना लवकरात लवकर कॉल करण्यात येत आहे. हॉटेल गेम ऑन. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी हव्या त्या 29 धावा आणि मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला राजू कंक तर दुसऱ्या बाजूला रोहित पाटील. करा टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा तर दुसऱ्या बाजूला करा टेनिस क्रिकेटचा बकासूर. पहिलाच बॉल एक धाव घेण्याचा प्रयत्न. थोडीशी रिक्स इथे मात्र पाहायला मिळाली या धावेमध्ये होती जरूर कारण ऑस्ट्रेलियाला स्वप्नील देवंगुळे आहेत. हे दोन्ही स्टार खेळाडू आहेत. मॅच विनिंग पारी खेळण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. राजू कंक यांना कशा पद्धतीनं मात्र इथून डिफेन्स करतायत की इथून राजू कंक आपल्या मात्र फिरकीच्या जादूगिरीवरती मात्र हे दोन्ही फलंदाजांना फसवतायत ते पाहणं गरजेचं आहे. परंतु क्लास जो मात्र क्रिकेटर दाखवेल ना तो तिथून हा मात्र हा संघ मात्र जिंकेल. बरेच जण म्हणत असतील इथून आपण पाहायला गेलं तर बुरबुशीचे समर्थक म्हणत असतील की आमचा संघ जिंकावा. एका बाजूला कुसूर म्हणत असेल त्यांचे समर्थक म्हणत असतील की आमचा संघ जिंकावा. परंतु हा झेल ड्रॉप केलाय. ओ हो हो
अर्धा सामना तुम्ही इथून मात्र सोडल्यात. ही कॅच नव्हती तर ही मॅच होती. स्वप्नील देवंगे आजच्या दिवसभरामध्ये चांगला खेळ करून आपल्या संघाला विजय करून दिलाय आणि त्याच खेळाडूचा मात्र झेल झालाय ड्रॉप. आता घरातून जे मात्र टीव्हीवरती मॅच पाहत असतील त्यांच्या तोंडातून एकच असेल, ओ ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. काळंबा देवीच्या नावानं चांग भलं. देवीच्या नावाचा जप केला असेल कारण विकेट होता स्वप्नील देवंगेचा. राजू कंक हार मानणारा खेळाडू नाही आहे. अशी किती वादलं आले आणि किती वादलं घेत. भरपूर पावसाळे त्यांनी ही क्रिकेटचे पाहिलेत. हा फटका चांगला होता. संधी होती तेव्हा झेल तुम्ही सोडलात. त्याच्यानंतर मात्र केलं आक्रमण. आलाय खन 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 खणखणीत आवाज करणारा स्वप्नील देवंगे यांच्या बॅटमधून शानदार रुबाबदार षटकार. समर्थ 11 बुरबुशी. जसा षटकार आला तसे आमचे समर्थक मात्र उठून उठले. जय हनुमान कुसूर टीम काही कमी नाही आहे. कमबॅक कसं करायचं त्याही टीमला माहिती आहे. बारी बारी आएगी सबकी वारी. परंतु त्या अगोदरच आपण पाहायला गेला तर राजू कंक म्हणजे टीमच्या मोहरक्यावरती टीमच्या मुकादमावरतीच मात्र अटॅक केलाय. त्यालाच नासीबुस्त करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केलाय स्वप्नील देवंगे या खेळाडूनं. 1+1 2 होतं तसं मात्र या टीमचं पाहायला मिळते. समर्थ बुरबुशी काही काळ आपण स्वप्नील देवंगे बाहेरगावी खेळत होते. त्याच्यानंतर परत एकदा रोहित पाटील यांच्या बरोबर आले. रोहित पाटील प्लस स्वप्नील देवंगे जे इक्वल टू होतं त्यावेळी मात्र ते बुरबुशी गावासाठी चांगलं असतं आणि ते आपल्याला यावर्षी पाहायला मिळेल का त्याची चर्चा इथे मात्र पाहायला मिळते. रोहित पाटील या टीमचे कॅप्टन आहेत. त्याचबरोबर षटक क्रमांक राजू कंक यांच्या स्वरूपामध्ये समाप्त झालंय. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा आल्यात 11. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी गरज आहे. टीम समर्थ 11 बुरबुशी 18 धावांची. जिंती 11 सात शिरंबे. लास्ट कॉल 7 शिरंबे. आवाज येतोय का आमचा? 7 शिरंबे टीम आवाज येतोय का? ना पण कशासाठी तुमचं वेळ घेताय तुम्ही? आज सगळ्यांचे मत आहे. बंटी काय प्रॉब्लेम? चला या ना टॉस साठी. जिंती टीम उपस्थित आहे इथे. नवीन गोलंदाज सूर्यकांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर आहेत रोहित पाटील पाटलाचा पोरगा. हो ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर. जसा बॅटवरती आला होता तसा फेकून दिला. धावा जरी जास्त आल्या नसल्या ना या फटक्यावरती तरी पण तो क्लास होता या फटक्यामध्ये रोहित पाटील यांच्या. सिंगल आले आहे. सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 12. बॉल द्यायचं बॉल प्लीज. सूर्यकांतला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती. रोहित पाटील समोर आहेत. ही जोडी खूप इम्पॉर्टंट आहे. आता मात्र इथून चान्स नसणार आहे. बॅटच्या मधोमध आलाय. बॉलला फेकून दिल्या. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आल्या धावा 6. षटकार आणि या षटकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 18 धावा. रोहित पाटील
आणि खेळाडू चांगला आहे. राजू कंक सुस्त्यामध्ये बाद झाले. मागच्या मॅच मध्ये 34 धावांची बहादर खेळ एकट्याने खेळली होती. 50 धावा संघाच्या नावावरती होत्या आणि त्याच्यानंतर आणखी एकदा मात्र पाहायला मिळते प्रहार. ओ प्रेक्षकांच्या अंगावरती डायरेक्ट हिट झालाय. प्रेक्षक खुश आहेत परंतु एन्जॉय करतात क्रिकेटला. आज यूपी बिहारवाले सुद्धा इथून आपले प्रेक्षक आमचे जोडले गेलेले आहेत. गाझियाबाद वरनं डायरेक्ट प्रेक्षक आलेले आहेत मॅच बघायला. आवड आहे. येस डेफिनेटली. 24 धावा धावफलकावरती. आता इथून अजूनपर्यंत 5 धावांची गरज. रोहित पाटील या षटकारानं फिनिश करतील का? 5 धावांची गरज इथे आहे. ओ मॅच फिनिश. मॅच फिनिश. पाटलाचा पोरगा रोहित पाटील ऑन फायर. करा टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा. मला का म्हटला जातो पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट टेनिस मध्ये माझ्या नावाचा दबदबा बोलबाला 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 का राहिला जातो त्याचं उत्तम उदाहरण रोहित पाटील देत असताना मात्र पाहायला मिळतात. रोहित उत्तम पाटील हे नाव लक्षात ठेवा. नाव लक्षात सगळ्यांचंच आहे परंतु रोहित उत्तम पाटील हे नावाना मात्र पश्चिम महाराष्ट्रात दणदणून ठेवलंय. एक कराड तालुका क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा आहे परंतु अशा अनेक स्पर्धा पश्चिम महाराष्ट्रातल्या त्यांनी गाजवल्यात. मॅच फिनिश. समर्थ 11 बुरबुशी हार्ड लक. राजू कंसर स्वस्तामध्ये बाद झाले आणि त्याच्यानंतर थोडीशी धावसंख्या कमी झाली. आता हाही संघ दादा आहे पश्चिम महाराष्ट्रातील कराड तालुका क्रिकेट असोसिएशन मधील. जिंती टॉस जिंकलाय आणि निर्णय घेण्यात आलेला आहे तो फिल्डिंग. चला जिंती टीम आपण लगेच मैदानामध्ये यायचं आहे आणि 6 श्रंबी आपण आता वेळ घालू नका. बंटी लगेच खेळाडू पाठवा मैदानामध्ये. तुम्ही जास्त वेळ घेताय. सामनावीर मॅन ऑफ द मॅच. यस डेफिनेटली रोहित पाटील. मी विनंती करेन